त्याच व्हिडिओ मधला एक पुढचा भाग म्हणून आज एक नवीन आम्ही युनिट जे डेव्हलप केलंय त्या युनिटच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तयार करतोय. तर कसं होतं की साधारणपणे ग्रामीण भागापेक्षा आता शहरी भागामध्ये वस्ती खूप वाढत चालली आहे आणि पाण्याचा प्रश्न हा भयानक झालाय. एक मुंबई सोडलं तर पुण्यामध्ये खूप ठिकाणी टँकरचं पाणी येतं आणि टँकरचं पाणी हे क्षारयुक्त असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये लेडीजचं केस गळणं, कपडे चांगले निघत नाहीत, वॉशिंग मशीनला प्रॉब्लेम येतोय, वॉशिंग मशीन आवाज करते, आरओ फिल्टरचा मेंटेनन्स प्रचंड निघतो, जारचं पाणी घेतलं तर त्याला चव मिळत नाही, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लादीवरती डाग पडतायत, वॉटर हीटर तर प्रचंड खराब होत आहेत. या सगळ्याचं जे मूळ कारण आहे ते म्हणजे टँकरनी सप्लाय केलेलं जे क्षारयुक्त पाणी आहे त्या पाण्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. काही जणांकडे स्वतःची बोरवेल असते, काही विहिरी असतात, पण पाणी जड असतं ही गोष्ट खरी आहे. जड पाणी म्हणजे काय? पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असणं म्हणजे जड पाणी. कुठले क्षार? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम. त्यातल्या सोडियम पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलाच नाहीये, तो दिलाय आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियमला. मग ते करण्यासाठी आपण काय काय करतो? आपण आरओ वापरतो, ज्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर आपण रेझिन सॉफ्टनर वापरण्याचा प्रयत्न केला, पण रेझिन सॉफ्टनर मध्ये मेंटेनन्स एवढा निघतो की ती गोष्ट विकली जाते पण कुठेही तुम्हाला प्रॅक्टिकली दिसत नाही. म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो की हेल्दी बिस्किट असतं का हो? बिस्किट कधी हेल्दी नसतं, बिस्किट असतं, ते तुम्हाला पोट भरतं, पण ते हेल्दी बिस्किट नावाचा कुठला प्रकार नसतो. तसं वॉटर कंडिशनर मध्ये काय आहे की रेझिन सॉफ्टनर मध्ये मेंटेनन्स चिकार निघतो म्हणून रेझिन सॉफ्टनर तुम्हाला कुठे दिसत नाही. हे सगळं करताना मग तिसरा पर्याय लोक शोधतायत आणि त्याचं नाव आहे ते म्हणजे वॉटर कंडिशनर. आता हे वॉटर कंडिशनर आम्ही बंगल्यासाठी बनवलेत, शेतीसाठी आहेत, घरासाठी आहेत, सगळ्यासाठी आहेत. हे करत असताना आम्ही काय करतो की सोसायट्यांना अप्रोच केलाय. डीएसके सुंदरबन 10 वर्षापूर्वी आम्ही एका सोसायटीला पूर्ण वॉटर कंडिशनर लावलंय आणि त्याला आता जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली. फक्त त्यावेळेला एका फ्लॅट मागे 350 ते 400 रुपये खर्च आला आणि त्यांचं टोटल सगळं काम क्षारयुक्त पाण्याचं झालेलं आहे. तशाच गावपाणी योजना केलेल्या आहेत. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की लोकांना हे तंत्रज्ञान माहिती व्हावं असं जर वाटत असेल तर हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे त्याचा लवकरात लवकर प्रसार झाला पाहिजे. मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आम्ही आरओ वॉटर कंडिशनर बनवलं, वॉशिंग मशीन, डिश वॉशर आणि अनेक प्रकारचे असे युनिट बनवले की ज्याच्या किमती 3,500-4,000 रुपयापेक्षा कमी आहेत. मग लोक आम्हाला विचारतात, एका बाजूला तुमची प्रोडक्ट 20-22 हजार रुपयाचे आणि एका बाजूला एवढी कमी आहेत. तर आम्ही त्यांना एवढंच सांगतो की ही जी प्रोडक्ट आहेत ना, ही प्रोडक्ट तंत्रज्ञान अवेअरनेस करण्यासाठी आम्ही बनवलेली आहेत, म्हणजे लोकांना तंत्रज्ञान माहिती व्हावं आणि त्याचा प्रसार व्हावा. बरोबर. तर आपण मूळ विषयाकडे येऊया की आता आम्ही आज या व्हिडिओमध्ये काय दाखवतोय. तर आम्ही सोसायटीसाठी जेव्हा वॉटर कंडिशनर आम्ही द्यायला जातो तेव्हा सोसायटीमध्ये अनेक फ्लॅट लोक असतात, फ्लॅट धारक असतात, त्यांची कमिटी असते आणि अनेक बऱ्याच गोष्टी असतात. पण होतं काय की त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की सोसायटीला कन्व्हिन्स करणं, त्यांची समजूत घालणं हे एवढं सोपं नसतं. त्याच्यामध्ये 2 गट असतात. मग बऱ्याचशा लोकांचा गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला एक रेटा होता, मागणी होती की तुम्ही सर फ्लॅटसाठी वॉटर कंडिशनर का बनवत नाही. मग आम्ही जसजसं वॉशिंग मशीन, डिश वॉशर याच्यामधनं पुढे आलो त्यावेळी आम्ही हा विचार केला की आपण फ्लॅटसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आमचे जे मित्र आहेत मनीष लुल्ला, तर त्यांनी याच्यामध्ये आम्हाला खूप मदत केली आणि त्यांनी आम्ही दिलेले प्रोटोटाईप युनिट वगैरे त्यांनी लावून त्याचे रिझल्ट काढले आणि आता एक अतिशय चांगली क्रांतिकारी रिव्हॉल्युशन अपडेट अशी झालेली आहे की हे तुम्हाला जे दिसतंय हे तुमच्या फ्लॅटसाठी लागणारं वॉटर कंडिशनर आहे. म्हणजे आता जर तुम्ही हे प्लंबिंग करू शकलात, म्हणजे तुमचं 10व्या मजल्यावर घर आहे, 7व्या मजल्यावर घर आहे, तर तुम्ही जर हे प्लंबिंग करू शकलात तर हे तुम्हाला वॉटर कंडिशनर तुमच्या घरापुरतं हे उपयोगी पडणार आहे. तर याची मी तुम्हाला माहिती देतो. तर हे अशा पद्धतीने याचा पूर्णपणे वेदरप्रूफ बॉक्स येतो. साधारणपणे 1 फूट बाय अर्धा फूटचं हे युनिट आहे. वजनाला साधारणपणे हे 4 किलो वजन आहे. त्याच्यामध्ये या वॉटर कंडिशनर मध्ये तुम्ही बघाल तर इकडे हा 1.5 इंचाचा अर्धा इंचाचा पाईप आहे. त्याच्यानंतर यातनं पाणी जातं. याला एक पॉवर कनेक्शन दिलेलं आहे. याचं कन्झम्पशन खूप कमी आहे. याचं कन्झम्पशन फक्त 5 वॅट आहे. म्हणजे जर तुम्ही महिन्याचं लाईट बिलचा विचार केला तर तुमचं लाईट बिल 10 रुपयाच्या वरती येणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. काय आहे वॉटर कंडिशनर मध्ये? या वॉटर कंडिशनर मध्ये एक ट्रीटमेंट चेंबर आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे बघा, याच्यामध्ये हा ट्रीटमेंट चेंबर आहे. या चेंबरला कनेक्शन एका इलेक्ट्रॉनिक युनिटचं आहे आणि त्याला पॉवर सप्लाय देण्याचं काम या युनिटने केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर याच्यामध्ये काय बिघाड वगैरे झाला तर काय करायचं? तर पहिली गोष्ट, या ट्रीटमेंट चेंबर जो आहे ना हा पूर्णपणे मेकॅनिकल आहे. याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक सिग्नल तयार होतो तो सिग्नल या युनिट मधनं जातो आणि हे युनिट
बदली करताना एकदम सोपं आहे. हे बघा, हे मी तुम्हाला बदली करून दाखल करतो. हे युनिट तुम्हाला रिप्लेस करता येतं. याची 1 वर्षाची गॅरंटी येते. त्याच्यानंतर हा जो अडॅप्टर आहे, हा अडॅप्टर पण आम्ही याला दिलाय. हा अडॅप्टर पण तुम्हाला बदली करता येतो. हा बघा, हा अडॅप्टर असा काढता येतो. हा तुम्हाला पुन्हा लावता पण येतो. त्याच्यामध्ये हे करता येतो. हा अडॅप्टर पूर्णपणे स्पेअर मध्ये येतो. अशा पद्धतीने हे युनिट तुम्हाला मिळतं. ह्याचं एकदा प्लंबिंग झालं की याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स असा कॉस्ट कुठलाच नाहीये. कारण याच्यामध्ये हे युनिट जे आहे ना, हे पूर्णपणे आतमधनं पोकळ युनिट आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते खाली एडिट करून त्यामध्ये टाकणार आहे की युनिट कसं दिसतं, याचा क्लोज व्ह्यू. आणि याच्यामध्ये हे होतं. युनिट काम काय करतं, या युनिटमध्ये ट्रीटमेंट चेंबरमध्ये तुमच्या पाण्यावरती इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्स तयार होतात. आता हे समजून घ्या की इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्स कसं काम करतात. तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. अतिशय सोपं उदाहरण आहे. ते म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या बर्गरवाल्याकडे, बिकानेरवाल्याकडे आणि डॉमिनो पिझ्झाकडे तो जेव्हा पिझ्झा वगैरे गरम करतो तेव्हा तो काही चुलीवर ठेवत नाही, तो गॅसवर ठेवत नाही, तो एका मशीनमध्ये टाकतो आणि त्या मशीनचं नाव आहे मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह मशीनमध्ये तुमच्या पिझ्झामधनं इलेक्ट्रॉनिक त्या मायक्रोवेव्ह जातात आणि जाताना त्या पाण्याच्या मॉलिक्युलला घर्षण करून गरम करतात. त्यामुळे तुम्हाला जाळ नसतो, काही नसतं, तरी तुमचा पिझ्झा गरम होतो. तर त्या जशा मायक्रोवेव्ज आहेत तशा इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्स याच्यामध्ये तयार होतात. याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट आहेत, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेव्स तयार होतात आणि या वेव्समुळे कॅल्शियम मॅग्नेशियम आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात. आता तुम्ही म्हणाल की सर मगाचपासून तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगताय की कॅल्शियम मॅग्नेशियम. हो, सोडियम पोटॅशियमचं काय? सोडियम पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाहीये. आता कसं सिद्ध करायचं? एकदम सोपं आहे. कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर जा, समुद्राच्या पाण्याचा टीडीएस आहे 35,000, 35,000. पण समुद्र किनारा पांढरा पडत नाही, चिकट होत नाही. आणि आपल्या टँकरच्या पाण्याने आपल्या नळावरती डाग येतात, डाग कडक होतात, आपले केस गळतात आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्या प्रश्नाचं मूळ कारण काय आहे? त्या प्रश्नाचं मूळ कारण आहे कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म. म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम हे जिवंत स्वरूपामध्ये तुमच्या पाण्यामध्ये विरघळलेले आहेत. आरो वापरला, त्याला तुम्ही काढून टाकलं. सॉफ्टनर वापरला, त्याला तुम्ही एक्सचेंज केलं. पण वॉटर कंडिशनर असं काही करत नाही. तो काढत पण नाही आणि तो एक्सचेंज पण करत नाही. तो फक्त एक सोपी साधी गोष्ट करतो, ती म्हणजे चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतो आणि त्याच्यामुळे तुमच्या पाण्याची द्रावण क्षमता वाढते आणि द्रावण क्षमता वाढल्यानंतर तुमचे जुने डाग आहेत ते निघून जातात. आमच्याकडे कित्येक उदाहरणं आहेत की आरोचे प्लांट हे गेल्या कित्येक वर्षापासून मेंटेनन्स फ्री आहेत. वॉशिंग मशीन या पूर्णपणे चकचकीत आहेत. म्हणजे शेवगावमध्ये सुहास मोहन काळे यांचं पुन्हा पुन्हा उदाहरण येतं. ते म्हणतात की सर, मी जर वॉशिंग मशीन वापरत असेल अख्ख्या गावामध्ये एकटा, तर त्याचं कारण तुमचं वॉटर कंडिशनर आहे. त्याच्याशिवाय ही वॉशिंग मशीन शक्यच नव्हती. तर अशा पद्धतीने हे पूर्ण युनिट आहे. युनिटची प्राइस किती आहे? हे युनिट पूर्णपणे तुम्हाला येतं 15,000 रुपयाला. हे युनिट तुम्हाला एका फ्लॅटला, एका पाईपला वापरता येतं. आता प्रश्न असा आहे की सर, आमच्याकडे 3 लाईन येतात, त्याला मी काही करू शकत नाही, त्याला पर्याय नाही, तुम्हाला 3 युनिट घ्यावे लागतील. ते पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. 1 युनिट घेतलं तर 15,000 रुपये किंमत आहे. 2 युनिटला आपण डिस्काउंटचा विचार करू, 3 युनिटला विचार करू. पण हे एकदा लागलं की तुमच्या फ्लॅट मधलं पाणी हे पूर्णपणे ट्रीटमेंट होते. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर, 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त वाटते हो. ती जास्त नाहीये, ती रिझनेबल आहे, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे ती जास्त वाटते. आणि त्याला एक सोपा उपाय आहे की या युनिटच्याच बरोबर तुम्ही एक आणखी काम करू शकता की हे युनिट घेण्याच्या आधी तुम्हाला एक दुसरा पर्याय आहे. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असतेच पुण्यामध्ये किंवा कुठल्याही शहरी भागामध्ये, मग तुम्ही आमचं वॉशिंग मशीनचं युनिट वापरा. वॉशिंग मशीन युनिट वापरलं की तुम्हाला त्याचे रिझल्ट फक्त 24 तासामध्ये दिसतात. माझ्याकडे आता कमीत कमी आता मोजून 50 कस्टमर असे आहेत की ज्यांनी पहिलं वॉशिंग मशीन युनिट वापरलं आणि मग त्यांनी फ्लॅट वॉटर कंडिशनर किंवा त्यांच्या बंगल्यासाठी किंवा त्यांच्या शेतीसाठी, घरासाठी ऑर्डर दिलेली आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओचा उद्देश असा होता की या नवीन प्रोडक्ट बद्दल माहिती द्यावी. या प्रोडक्टचं नाव आहे ऑटोफिल इंडिव्हिज्युअल फ्लॅट वॉटर कंडिशनर. म्हणजे एका फ्लॅटसाठी, एका लाईनसाठी काम करतो. तुम्ही पहिल्यांदा एका लाईनला बसू शकता आणि नंतर तुम्ही पूर्ण 2 लाईन, 3 लाईन जे काही तुमचं असेल त्यामध्ये बसू शकता. आणि याच्यावर सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला दुसरा एक ऑप्शन आहे की तुम्ही वॉशिंग मशीन, डिशवॉशर किंवा तुमचं वॉटर हीटर किंवा तुमचं आरओ युनिट हे वापरू शकता. त्याच्या किमती आम्ही मुद्दामून कमी ठेवलेल्या आहेत. जवळजवळ काही आमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान मोठं होणं ही काळाची गरज आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपले जे काही प्रश्न असेल तुम्ही कॉमेंटमध्ये द्या. दिलेल्या नंबरवरती उत्तम साळुंखे आमचे अतिशय मेहनती, हार्डवर्किंग आमचे टेलिमार्केटिंग हेड आहेत. तुम्ही त्यांचा नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता आमच्या स्टाफमध्ये एक कदम नावाच्या मॅडम आता जॉईन करतायत, त्यांचा पण नंबर मिळेल.
अशा पद्धतीने आपलं ऑटोफिल वॉटर कंडिशनरचं काम आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हतं. गेल्या 16 वर्षामध्ये आम्ही ते सिद्ध करू शकलो. याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार. बरेचसे या कॉमेंटमध्ये खाली येतील की अहो सर हे फेक टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये टीडीएस बदलत नाही, हार्डनेस बदलत नाही. मित्रांनो एक लक्षात घ्या, मी इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला पाहिजे तर वाचून दाखवतो, काय आपण फेसबुकमध्ये जास्त वाचत नाही. यामध्ये मी लिहिलंय, हा आरओ फिल्टर नाही, हा ऑटोफिल वॉटर कंडिशनर आहे. हा तुमच्या पाण्यामधून क्षार वेगळे काढत नाही. मग पाण्यामध्ये विरघळलेला फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम नाही, क्षारांचा चिकटण्याचा गुणधर्म काढून त्यांना पूर्णपणे निष्क्रिय करतो आणि तुमचा प्रश्न निकाल निघतो. पाण्यातले विरघळलेले क्षार तुमचा प्रश्न कधी नव्हता, कधी नसणार आणि कधी नव्हता. खरा प्रश्न कॅल्शियम, मॅग्नेशियम क्षारांचा चिकटण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणूनच ऑटोफिल वॉटर कंडिशनर कुठल्याही रासायनिक गुणधर्माला न बदलता पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलतं, हे ते तंत्रज्ञान आहे. वॉटर कंडिशनरचं कामच नाहीये कुठल्याही वॉटर कंडिशनर, मग ते कॅटॅलिटिक असो, इलेक्ट्रॉनिक असो की मॅग्नेटिक असो, क्षार काढणं हे त्याचं काम नाहीये. त्याचं काम एकच आहे की कॅल्शियम, मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करणं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या युनिट मधनं आतमध्ये हे जे युनिट आहे ना, हे आतमध्ये पूर्ण पोकळ आहे. जे काय केलंय मॅग्नेट्स, कॉईल, ट्रान्सफॉर्मर हे सगळं बाहेरून केलेलं आहे. त्याला सिग्नल देण्याचं काम हे युनिट करतो. हे सगळं युनिट हे आतमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर असं होत नाही. मित्रांनो, हे जगातलं पहिलं तंत्रज्ञान आहे वॉटर कंडिशनर ऍज अ तंत्रज्ञान, की ज्याच्यामध्ये पाण्याशी फिजिकल कॉन्टॅक्ट न करता, भौतिक संपर्क न करता पाण्यावर ट्रीटमेंट होते. म्हणजे तुमच्या इनपुटला, हा इनपुट आहे, इथे पाणी गेलं, याच्यामध्ये क्षार जिवंत होते, खाली पाणी निघालं, त्यामध्ये क्षार निष्क्रिय झालेले आहेत. त्यामुळे त्याचा टीडीएस बदलणार नाही, त्याचा हार्डनेस बदलणार नाही, पण पाण्याची द्रावण क्षमता वाढेल. तुम्हाला आंघोळ करताना ते जाणवेल, कपडे धुताना जाणवेल. आणि हा जो काही फायदे तुम्हाला देईल, मग कोणी म्हणाला की ते 100% आहेत, कोणी म्हणाला ते 70% आहेत, पण हा तुमच्याकडनं कधी काही मागणार नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे. अदरवाईज वॉटर ट्रीटमेंट म्हटलं की मेंटेनन्स नाही, हेच लोकांना पटत नाही. पण तसं नाहीये. आपली कल्पनाशक्ती ही अडकलेली आहे आरओ फिल्टरमध्ये, ती थोडीशी वाढवा. वॉटर कंडिशनर हे आता ताऊन सुलाखून तंत्रज्ञान पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. आमचं तर चॅलेंज आहे, जे लोक फेसबुकवरती आमच्या प्रोडक्टला फेक म्हणतात किंवा या तंत्रज्ञानाला फेक म्हणतात, हे बकवास आहे वगैरे वगैरे म्हणतात, त्यांना आम्ही चॅलेंज दिलेलं आहे. 10 लाख ते 25 लाख रुपये आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो. तुम्ही हे सिद्ध करा की हे काहीही करत नाही, हे फेक तंत्रज्ञान आहे, हे केलंय. आज पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, ज्याला कोणाला ते चॅलेंज घ्यायचंय त्याने आम्हाला आमचा नंबर कळवा, आम्ही तुमच्या नावाने चेक करतो. तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट विकत घ्या, डिपॉझिटवर विकत घ्या, ते वापरा, आणि जर तुम्ही सिद्ध केलं की हे फेक तंत्रज्ञान आहे आणि काही फायदा होत नाही, आम्ही तुम्हाला 10 लाख 25 लाख जी आपली अमाऊंट ठरेल ती तुम्हाला देऊ. एवढा आमचा कॉन्फिडन्स लेवल आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि कॉमेंटमध्ये दिलेल्या नंबरवरती आपण फोन करून आणखी माहिती घेऊ शकता. आपले मनपूर्वक धन्यवाद.